आणि संतोष देशमुखांच्या खुन्यांना एका जागेवरती ठेवू नये ही मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार. त्या सगळ्यांना दोन 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 ठिकाणी पाठवावं. जॉब समोर आलेला आहे आणि जेलमध्ये ज्या पद्धतीने व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते त्यासंदर्भात अद्यापही कुठलाच विषय केला नाही. आता सीसीटीव्ही सुद्धा फुटेज मिळालं नाही, ते देखील समोर पाहिलं. हे पहा, जे जेल प्रशासन आहे, जेल प्रशासनाच्या बाबतीत काही तक्रारी निश्चित आहेत, तर त्याचे काही पुरावे हाती येत आहेत. पुरावे हाती आल्याच्या नंतर विविध पुरावे आम्ही त्याच्या बाबतीतली तक्रार करू. मात्र भविष्यात कायम आहे असं आणि यांचं इथल्या बीड जिल्हा प्रशासनाला काय प्रेम आहे की त्यांनी सगळेचे सगळे आरोपी, मोकाचे आरोपी इथं का ठेवतात? तुम्ही इतर आरोपी हलवतायत आणि मोकाचे आरोपी एका जागेवर ठेवताय आणि संतोष देशमुखांच्या खुन्यांना एका जागेवरती ठेवू नये ही मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार. त्या सगळ्यांना दोन 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 ठिकाणी पाठवावं. विष्णू चाटेने देखील आता अर्ज केला न्यायालयाकडे. बीडच्या जेलमध्ये या शेवेला चांगलं आहे जेल.